रंग सावळा, छातीत ठोकून सांगतो मी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. अरे माझ्या राजानं संपूर्ण महाराष्ट्र घडवला, रक्ताचं पाणी करून मुघलां शेलेला. शिवाजी नाव उलट वाचून बघा, काय ते जीवाशी, म्हणजे जीवाशी खेळणारा माणूस. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाशी खेळू नका महाराष्ट्र घडवला. रायगडावर एक मंदिर आहे, ते म्हणजे महादेवाचं मंदिर. ते मंदिर तुम्ही कधीतरी लांबून बघा, ते मंदिर तुम्हाला मस्जिदीसारखं दिसेल. म्हणजे बाहेरून मंदिर मस्जिदीसारखं आणि मधात महादेवाची पीठ. का बरं ते मंदिर असं असेल? कारण मुघलांची भीती होती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले होते, मी असो किंवा नसो, मी असो किंवा नसो, रायगडावरची एक एक वास्तू जळली तरी चालेल, पण या पिंडेला हात लागता कामा नये. बघा ना माझ्या राजाची बुद्धिमत्ता. फक्त 8 वर्षात स्वर्गासारखा रायगड हिरोजी इंदुलकरांनी बांधला. महाराज म्हणाले, हिरोजी रायगड कसा बांधला? तेव्हा हिरोजी म्हणाले, राजे वर गेलं तर हवा, खाली आलं तर पाणी, शत्रूवर चढू शकत नाही, इतका सुंदर बांधलाय. त्याच्या दुसऱ्या दिवशीच एक घटना घडली. एक हिरकणी स्त्री आपल्या तान्याबाळासाठी गड उतरून खाली आली. दुसऱ्या दिवशी ही बातमी महाराजांना कळली. महाराजांनी तिला दरबारात बोलवलं आणि म्हणाले, हिरोजी तुम्ही तर म्हणले होते कोणीच वर चढू शकत नाही, मग ही तर एक स्त्री आहे, ही कशी वरी चढली? तेव्हा हिरोजी इंदुलकर म्हणाले, राजे ही महाराष्ट्रातली आई आहे. ही महाराष्ट्रातली आई आपल्या लेकरासाठी काही सुद्धा करू शकते, कोणत्या थराला सुद्धा जाऊ शकते. तेव्हा त्या हिरकणी स्त्रीचा सत्कार हिरोजी इंदुलकरांच्या हातून केला. महाराजांनी एकूण 392 किल्ले बांधले, पण स्वतःसाठी उभ्या आयुष्यात एक सुद्धा माल बांधला नाही. का? कारण बाहेरच्या लोकांनी माल बांधून माळाला बायका नचवल्या आणि माझ्या राजानं 392 किल्ल्यावर बायका वाचवल्या. कारण मी कोणा धर्मावर टीका करत नाही. जसं मुस्लिम धर्माचा हजला केल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तसा आपल्या रायगडला केल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही. लाल महाल तर सगळ्यांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर शाहिस्तेखानाची बोटं कापली होती. तेव्हा शाहिस्तेखान इकडे तिकडे पळत सुटला होता. तेव्हा शाहिस्तेखानाची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर ओ नरादम शिवा मेरी छोटी बच्ची को उठा ले गया. हुजूर ओ नरादम शिवा मेरी छोटी बच्ची को उठा ले गया. तेव्हा शाहिस्तेखान म्हणाला, चुप कर पगली है, क्या बोल रहे तू? चुप कर पगली है, क्या बोल रहे? ओ शिवा किसी की गर्दन छाट सकता है, ओ शिवा किसी की उंगलियां काट सकता है, पर ओ शिवा किसी औरत या किसी लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. असा होता माझा राजा. 350 वर्षापूर्वी जर माझा देव भगवा देऊन लिहिला नसताना, आज औरंगजेबाच्या अवलादींनी संपूर्ण भारत बेचिराम करून सोडला असता. त्यामुळे आम्हाला एवढंच माहित आहे, आज अस्तित्वात आहे संपूर्ण हिंदुस्थानातील प्रजा, त्याला कारण एकच, माझा शिव छत्रपती राजा. इंद्रजमी जंबपर वाडवसु हंबपर, रावणसा दंबपर रघुकुल राजे, कोणवारी बापर संतुरती नापर, सहस्र बारपर रामवीराजे, दावादुम्र दंडपर चिंतमृग झुंडपर, विषाणवे झुंडपर जैसे मृग राजे, तेजतम अंतपर कानजिमी कंतपर, सोमलेच्छ वंशपर शेर शिवराजे. आस्ते कदम महाराज, गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्नपती, अष्टप्रधान जागृत, न्यायालंकार मंडित, शस्त्रान शस्त्र प्रारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज योगीराज, श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज.